नमस्कार मंडळी. 5 सप्टेंबरला आपण डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला. एका निष्ठावान शिक्षकाने समस्त शिक्षक वर्गाला दिलेली ही मानवंदना असते. नेहमीची येतो शिक्षक दिन तसा हा दिवस. आज श्रावण अमावस्या. हा दिवस आपण मातृदिन म्हणूनही साजरा करतो. आतापर्यंत शिक्षकांबद्दल, शिक्षण पद्धतीबद्दल बरंच लिहिलं गेलं. आईबद्दलही बरंच लिखाण होत राहतं. मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी मदर्स डेही जगभर साजरा केला जातो. मातृदिन हा आईचा दिवस. आईचं शिक्षक म्हणून स्थान या वेगळ्या दृष्टिकोनातून मी माझी भूमिका आज मांडणार आहे. आपला पहिला गुरु किंवा शिक्षक आईच असते. आपल्याला बोट धरून चालायला शिकवण्यापासून तर पुढे जीवनात वाटचाल करण्यासाठीचे संस्काराचे बाळकडू आईकडूनच आपल्याला मिळते. आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे शिवरायांची आई जिजामाता. शिवाजी महाराजांवर लहानपणी जिजाबाईंनी केलेल्या उत्तम संस्कारामुळेच मोठेपणी शिवराय हिंदवी स्वराज्य स्थापन करू शकले. इतिहास घडवण्याची ताकद त्यांना आईकडूनच मिळाली. आईच्या शिकवणीतूनच साने गुरुजी सर्वांची माऊली झाले. पायाला घाण लागू नये म्हणून जसे जपतो तशीच मनाला घाण लागू नये म्हणून जप, ही आईची शिकवण साने गुरुजींनी आयुष्यभर अंगीकारली. आपल्या मुलाला चांगलं शिक्षण मिळावं म्हणून स्वतः काबाड कुष्ट करून मुलाला चांगल्या शाळेत जास्त फी भरून घालणाऱ्या अनेक माता मी शिक्षकी पेशात पाहिल्या आहेत. पण अशा मातेची महती आपल्याला कधी कळतच नाही. तिच्या अंगाखांद्यावर खेळून मोठे झालेले आपण आपलाच मोठेपणा मिरवण्यात दंग होतो. आपल्याला ना मातेचे श्रम कळतात ना तिचं श्रेय. कळत न कळत अनेकदा आपण तिचा अपमान करतो, उपमर्द करतो. आईची महती आपल्याला कळते ती दूर निघून गेल्यावरच. तेव्हा टाहो फोडूनही उपयोग नसतो. त्रैलोक्याचे स्वामी आम्ही भिकारी ठरतो. आईसारखे दुसरे दैवत नाही असे म्हणतात. हे दैवत्व तिला मातृत्वाच्या व दातृत्वामुळे प्राप्त झालेले असते. स्वतःची जीवाची पर्वा न करता उंच कडा उतरून आपल्या बाळाकडे जीवाच्या आकांताने धाव घेणाऱ्या हिरकणीसारखी अनेक उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात. अगदी अलीकडचंच उदाहरण घ्यायचं तर प्रसिद्ध नेत्रतज्ञ तात्यासाहेब लहाने यांना आपले मूत्रपिंड दान करणारी त्यांची आई हे दातृत्वाचे केवढे मोठे मूर्तिमंत उदाहरण आहे. असं हे मातृत्व, दातृत्वामुळेच तिचं देवत्व ठरतं. तिच्या त्यागाला सीमा नसते. ती आपल्या मुलीला माहेर मिळावं म्हणून सासरी नांदते. आई गेल्यावर मुलीचं माहेरपण संपतं व मुलाचं बालपण. प्रशांत असणारींची एक गोष्ट मला आठवते. मुलगा म्हणाला, आई दिव्याची वात मोठी कर, मला वाचता येत नाही. वडील म्हणाले, दिव्याची वात कमी कर, मला झोप लागत नाही. आई रात्रभर दिव्याची वात कमी जास्त करत राहिली व आयुष्यभर दोघांसाठी वातीसाठी जळत राहिली. म्हणून तर तिला क्षणाची पत्नी व अनंत काळची माता म्हणतात. असा आपल्या जडणघडणीत आईचा खूप मोठा वाटा असतो. आपल्याला शिकवणारी, आपल्याला मोठं झालेले स्वप्न पाहणारी, आपल्याला बोट धरून शाळेत घेऊन जाते व तिथे आपल्याला दुसरी आई भेटते. म्हटले तर आई, म्हटले तर शिक्षिका. पण या दोन्ही आयांचं काम एकच, उद्याची भावी पिढी तयार करणे. बलात्कार, बॉम्बस्फोट, भ्रष्टाचार यामुळे पृथ्वीचा चेहरा विद्रूप झालेला आहे. अशावेळी या दोन्ही आयांची कामगिरी खूपच महत्त्वाची ठरते. झेंडा ऊंचा रहे हमारा म्हणणारे आपल्याच नावाचे झेंडे मिरवताना दिसत आहेत. चांगले काम करणारे दाभोळकरांसारखे सुळावर चढत आहेत. अशावेळी आयांची प्रत्येक कृती आत्म्याच्या गाभाऱ्यातून बाहेर पडणं आवश्यक आहे. त्यांच्या भोवती कुंपण असलं तरी त्यांनी कुंपण होऊ नये. मन, मनगट आणि मेंदू यांचा संतुलित विकास म्हणजे शिक्षण, असे विवेकानंद म्हणत. आपण मात्र मेंदूच्या विकासावर जास्त भरतो. संस्कारक्षम मनाचा आपण विचारच करत नाही. उद्याची पिढी ही उत्तम संस्कारक्षम असायला हवी आणि त्यासाठी ही विद्या हे एक व्रत आहे. या श्रावण अमावस्यापासून हे व्रत आपण न उठता माता दोन्ही मातांनी घ्यायला हवे. सगळ्या मातांना माझा मी नमस्कार करते. धन्यवाद.